एक 65 वर्षाचा वयस्क तारा झाडावर चढतो आणि झाडाच्या दणादण सगळ्या फांद्या तोडतो. नेमका विषय तरी काय असेल, चला तर जाणून घेऊया. नमस्कार मंडळी. तर झालं असं, आमच्या मळ्यामध्ये ना रात्री बिबट्या आला होता. मग काय मी गेलो जोशात बिबट्याची व्हिडिओ काढाय आणि फाटली ना मी आलो रिटर्न. त्या रात्री ना आईने मला सुनवला. मग काय मी उठलो होते डायरेक्ट सकाळीच आणि बघतो तो काय हे बाबा तारा झाडावर चढते आणि बाबाची कुऱ्हाड तर बाबासारखीच वाकी. बाबावर गेलं पण कुऱ्हाड विसरले ना खाली. मला म्हणते दे बाळा कुऱ्हाड इकडे. मी देतोय बाबाला कुऱ्हाड, पण बाबाचा कुठे हात पुरवतोय. मग कसं बाबाने हात लावला घेतली ना कुऱ्हाड घेऊन बाबा गेलो डायरेक्ट टोकाला. आणि बाबा आता हे सगळं झाड डाळणार होतं, कारण आई साहेबांनी तसा आदेशच दिला होता. पण हे चुकीचं आहे यार, कारण मी हे झाड एवढं प्रेमाने लावलं होतं आणि हे खूप मोठं झालं होतं. त्याच्या फांद्या पण लय पांगल्या होत्या, पण त्या बिबट्यामुळे माझी सगळी झाडं आज तुटणार होती. या मुंग्यांना काय केलंय राव मी, खालून मला दनादन चावायला लागल्या. बिबट्याला बोलल्यामुळे मी रागाला काय आणला. बाबा तो वर दनादन फांद्या तुडीत होतं आणि कॅमेऱ्याच्या नादात आली ना फांदी माझ्या बोकांडी, दिली ढकलून. आपण लय वाखा माणूस आहे. बाबांनी तर चांगलंच मनाव घेतलं होतं. बाबा दनादन सगळ्या फांद्या तुडीत होतं. झाडाची एक बाजू केली ना बाबांनी मोकळी. बाबा आता दुसऱ्या बाजूला जाणार होतं. बाबा म्हणते बाळा मी अजून 4-5 झाडं डाळीन. बाबाला म्हणलं कशाला बाबा, आधीच झाडं कमी इथं, हे उगाच बिबट्यामुळे डाळायचे, नाही तर कायला आपण झाडं डाळू. बाबा म्हणला हा खरंय. कारण युनिव्हर्सिटीत असताना ना आणि कॉलेजला असताना पण मी एवढी झाडं लावली होती ना, मी आणि माझ्या मित्रांनी मोकार झाडं लावली होती. मला झाडं आहे ना खूप आवडतात आणि प्राणी पण. त्यामुळेच मला बिबट्याला भेटायचं होतं, कारण मॅरेथॉन मध्ये तर मी हरलोच होतो आणि ते बिबट्या तो किती पटापट पळते. म्हणूनच आमची भेट होणार होती, पण कायच काय मीच घाबरलो. असो, अशा भेटी गाठी काही होतच राहतील. पण बाबांनी तोपर्यंत इकडे सगळं झाड डाळलं ना आणि फेकली कुऱ्हाड खाली. बाबा मला म्हणलं माही चप्पल बघ. एक चप्पल भेटली बाबाची आणि दुसरी कुठं का होती. बाबा मला म्हणते तीच बघ नीट पाल्यात असन. मग बघितली मी, चाच पडली, भेटली बाबाची चप्पल. मग काय नेऊन ठेवली साईडला, म्हणलं नको हरवायला. बाबा आला ना तेवढ्यात वरून खाली आणि बघितलं मायाक. मला म्हणते काय व्हिडिओ काढतो काय, मला काय आता व्हायरल करतो काय सुका पाटील बिका पाटील सारखा. म्हणलं नाही हो बाबा, सुका पाटील बिका पाटील कायचा, तुम्ही आपले बाबा आहेत, हात मिळवा चला. आणि झालं ना बाबा खुश. मला म्हणलं खूप मोठं वय, दे चल माही कुऱ्हाड, जाऊ दे मला, माही बकरं तिकडं खोळंबल्यात.